नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल विद्यार्थी विश्ववर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागपूर महानगरपालिकेमध्ये जी 174 पदासाठी जी भरती निघाली आहे त्याचा फॉर्म आपण ऑनलाईन कसा भरणार आहोत. पण हा फॉर्म मोबाईलवर सुद्धा भरू शकता किंवा तुम्ही कम्प्युटरवर सुद्धा भरू शकता. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, रजिस्ट्रेशन पासून ते शेवटपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करेपर्यंतची सगळी प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवर रिडायरेक्ट व्हाल. तर इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट मॅन्युअल ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इथे दिसेल. तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये बघायची असेल तर इथे क्लिक हेअर करून तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता 174 पदासाठी ही भरती आहे. यामध्ये 174 पदसंख्येसाठी ही भरती आहे. पदाची नाव इथे आहेत, 10 पदे आहेत. तर त्यानुसार तुम्ही त्याचं पे स्केल वगैरे सगळं बघू शकता. त्याचबरोबर कोणत्या पोस्टसाठी कसं आरक्षण आहे हे सुद्धा तुम्ही यामध्ये पाहू शकता. तर ही सगळी माहिती आहे यामध्ये. त्याचबरोबर अर्ज करण्याची जी तारीख आहे ती 26 ऑगस्ट 2025 ते 9 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 9 सप्टेंबर आहे. त्यानंतर शुल्क भरण्याची जी मुदत आहे ती पण 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरच्या या दरम्यान आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे. आपण रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करूया. तर न्यू रजिस्ट्रेशनसाठी इथे क्लिक करायचं आहे. ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं असेल त्यांच्यासाठी ते लॉग इनचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता. तर मी न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करत आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर असे इन्स्ट्रक्शन सूचना येतील, त्या वाचून तुम्ही क्लोज करायचे आहेत. त्याचबरोबर इथं आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिली असेल की जे लाल मार्कमध्ये स्टार केलेले आहेत त्या गोष्टी भरणे हे कंपल्सरी म्हणजे मॅन्डेटरी आहे, आपल्याला भरणे अनिवार्य आहे. तर इथे आपल्याला कॅन्डिडेट फर्स्ट नेम, उमेदवाराचे पहिले नाव, आपलं जी माहिती आहे इथे ही 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जसं तुमचं नाव, वडिलांचं नाव किंवा मधलं नाव जे असेल आणि आडनाव या गोष्टी तुम्हाला जशा तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटमध्ये आहेत तशा तुम्हाला इथे भरायच्या आहे. यामध्ये तुमचं उमेदवाराचं पहिले नाव, उमेदवाराचे मधले नाव ते मॅन्डेटरी नाही आहे तरी पण भरायचं आहे तुम्हाला. त्यानंतर उमेदवाराचे आडनाव हे अशा पद्धतीने तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर तुमच्या नावात बदल झाला आहे का, असेल तर तुम्ही यस म्हणल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागेल. म्हणजे जे बदललेलं नाव आहे ते टाकून तुम्हाला ती तुमची डेट ऑफ बर्थ पण टाकायची आहे. नो म्हणल्यानंतर तुम्हाला तुमची फक्त डेट ऑफ बर्थ टाकायची. ऑटोमॅटिकली तुमचं जे काही वय आहे, वय, महिने, दिवस यामध्ये तुमचं इथे कॅल्क्युलेट होऊन येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. मोबाईल नंबर तोच द्या ज्यावर तुमचा रिचार्ज असतो, चालू असतो, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळी रिझल्ट वगैरे येईल, बाकीचे जे अपडेट येईल तुम्हाला त्याचे भेटून जाईल. त्याचनंतर तुमचा अल्टरनेटिव्ह नंबरसुद्धा देऊन ठेवा. तो मॅन्डेटरी नाही आहे तरी पण तुम्ही दिला तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर ईमेल आय डी तुम्हाला टाकायची. ईमेल आय डी कन्फर्म करायची. ईमेल आय डी तीच टाकायची तुमच्या फोनमध्ये साइन इन असेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या 10वीच्या परीक्षेचा जो आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि तुम्ही 10वी कोणत्या वर्षी कोणत्या महिन्यात पास झालात ही तुम्हाला इथे टाकायची आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटच्या डाव्या साईडला जो खालचा कोपरा आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल. त्यामध्ये तारीख सुद्धा असते पण तुम्हाला मंथ आणि इयर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षा सेंटर म्हणजे एक्झाम सेंटर आहे ते तुम्हाला निवडायचे. 3 एक्झाम सेंटर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे. शक्यतो तुमचं पहिल्या ह्याच्यातच तुम्हाला 99% भेटून जाईल. जर नाही भेटलं तर तुमची जी सेकंड चॉईस असेल ती भेटून जाईल. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथून आसपासचे जवळचे सेंटर निवडा. त्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTP करायचं आहे. जनरेट OTPवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा येईल. आपल्याला कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP जाईल.
आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या दोन्हीवर बी OTP जाईल. तो जो OTP आहे तो आपल्याला इथे फिल करायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP करायचा आहे. जर तुमचा OTP रिसेंड करायचा असेल तर रिसेंड पण तिथं ऑप्शन असतो. OTP हॅज बीन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली ऑप्शन येतो. त्यानंतर आपल्याला इथे आय ॲग्रीवर क्लिक करायचे आहे, चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला इथे कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर आपल्याला आपली जी डिटेल्स आहेत ती रिव्हेरीफाय करायची आहेत. रिव्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं सगळं नाव, ही जन्मतारीख वगैरे जी डिटेल्स अकाउंट रजिस्ट्रेशनमध्ये भरलेली आहे ती सगळी डिटेल्स तुम्हाला इथे परत एकदा दाखवेल. तर यामध्ये जर कोणती डिटेल्स तुमची चुकली असेल तर ती तुम्ही वरती जाऊन चेंज करू शकता आणि परत रिव्हेरीफाय करू शकता. जर तुमची सगळी डिटेल्स इथली बरोबर असेल तर तुम्हाला सगळ्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे येईल. तुम्ही एकदा ओके केले तर तुम्ही परत तुमची जी रजिस्ट्रेशनमधली माहिती आहे ती परत तुम्ही करेक्ट करू शकत नाही. तर आपल्याला ओकेवर क्लिक केल्यानंतर आपण सक्सेसफुली रजिस्टर झालेलं आहे. आपली जी रजिस्ट्रेशन ID आहे ती आपल्याला SMS थ्रू, म्हणजे आपण जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा मेसेज थ्रू जाते आणि आपला जो ईमेल ID आहे त्याच्यावर सुद्धा जाते. तर आपल्याला इथे क्लोज करायचं आहे. क्लोज टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले ॲप्लिकंट डिटेल्स पूर्ण इथे दिसून जाईल. त्यानंतर आपल्याला इथं अप्लाय पोस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अप्लाय न्यू पोस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण एका नवीन पेजवर रिडायरेक्ट होऊ. त्यानंतर आपल्याला पूर्ण इथे डिटेल्स दिले जसे रजिस्ट्रेशनमध्ये आहे तसेच इथे डिटेल्स दिलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड कोर्स अँड डॉक्युमेंट अँड पेमेंट या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे भरायच्या आहे. आपल्याला इथे आपल्याला पोस्ट सिलेक्ट करायची आहे. जी काय असेल ती मी इथे इंजिनियर क्लर्क सिलेक्ट करत आहे. तुम्ही जी पोस्ट सिलेक्ट करता त्याच्याशी रिलेटेड जे क्वालिफिकेशन आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ते जर नसेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकत नाही, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे असतात. किंवा भरती प्रक्रिया पूर्ण करताना ज्यावेळी आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातो तिथं सुद्धा तुमची क्वेरी निघू शकते आणि तुम्ही जॉईन करू शकत नाही. तर इथे मी ज्युनियर क्लर्कला अप्लाय करत आहे. तर तुमची जी नोंदणीची डिटेल्स आहे ती सगळी तुमची ॲटोमॅटिकली इथे येऊन जातील. त्यानंतर तुम्हाला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड. त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव व आईचे नाव ही तुम्हाला डिटेल्स इथे फिल करायचे आहे. त्यानंतर तुमची इथे एक्झाम सेंटरची जी पसंती आहे ती तुमची इथं जी तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये टाकली होती ती ॲटोमॅटिक फिल होईल. जे तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये टाकलेलं आहे त्या काही गोष्टी इथे ॲटोमॅटिकली फिल होऊन येतील पर्सनल डिटेल्समध्ये. त्यानंतर नॅशनॅलिटी, तुम्ही जर भारतीय असाल तर भारतीय म्हणजे भारतीयच इंडियन रेसिडेन्स असावं लागतो, तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. त्यानंतर तुमचं डोमिसाईल येस करून तुम्हाला तुमच्या डोमिसाईलचं जी माहिती आहे, म्हणजे डोमिसाईल नसेल तर तुमचा जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला जे असेल ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. तर तुमचं डोमिसाईल म्हणजे तुमचे मॅजिस्ट्रेट जे तुमचे तहसीलदार वगैरे त्यांच्याकडून आले असेल तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तर तिची जी तारीख आहे इश्यू केली ती टाकायची आहे, त्याचे दिनांक टाकायचे आहे. त्यानंतर तुमची जी कोणती रिझर्व्ह कॅटेगरी आहे, आता इथे SC ST जी काही तुमची असेल ती तुम्हाला जर तुम्ही टाकलं तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्याजवळ लागेल. तर त्यानंतर मी SC BC सिलेक्ट करत आहे, किंवा ओपन जर असेल तर ओपन सिलेक्ट करा. ओपन सिलेक्ट करत आहे मी. तर तुम्ही कास्ट सिलेक्ट केली कोणतीही तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते, त्याची जी इश्यू केलेली दिनांक आहे ती, त्याचं प्रमाणपत्राचा क्रमांक आणि कोणत्या अथॉरिटीने केले ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र जर असेल तर त्याची पण तुम्हाला माहिती इथे टाकायची आहे. तर त्यानंतर तुमची जी आयडेंटिफिकेशन मार्क आहे तो इथे मॅन्डेटरी आहे, तो तुम्हाला टाकायचा. तुमची जर कुठे तीळ असेल काय असेल तर याची डिटेल्स तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे की या 5 पैकी तुम्हाला किमान एकाची तरी डिटेल्स टाकायची जो तुमचा ओळखीचा पुरावा म्हणजे आयडेंटिटी प्रूफ असेल. तर यामध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड टाकू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स टाकू शकता, मतदार ओळखपत्र टाकू शकता, पासपोर्ट असेल तर पासपोर्ट टाकू शकता, तुमचं बँक पासबुक आहे तर ते डिटेल्स टाकू शकता. तुम्ही या 5 पैकी एक सिलेक्ट करून येस म्हणायचे, त्याचे डिटेल्स टाकायचे. बाकीच्याला तुम्ही नो म्हटलं तरी काही हरकत नाही. जे तुम्ही इथे टाकाल ती डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथं
माझी म्हणजे या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली असं पॉपअप येईल. तर ओके म्हणायचं आहे. त्यानंतर आपण ॲडिशनल डिटेल्सवर रिडायरेक्ट करू. तर ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का? तर तुम्ही असाल तर तुम्ही होय म्हणल्यानंतर त्याची तुम्हाला डिटेल्स टाकावे लागतील. जर नसाल तर नाही म्हणा. तुम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी यामध्ये एलिजिबल आहात ते टाका. त्याची तुमच्याकडे व्हॅलिड प्रूफ असणं गरजेचं आहे. जे सर्टिफिकेट वगैरे आहे ते असणं गरजेचं आहे. तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का? असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही. खेळाडू असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही. त्यानंतर हँडिकॅप असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही. स्वातंत्र्य सैनिक असाल तर हो, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही. त्यानंतर अनाथ असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही. अंशकालीन कर्मचारी आहात का? असाल तर हो, नसाल तर नाही. त्यानंतर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगा मुलगी आहात का? असाल तर हो, नसाल तर नाही. गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात का? असाल तर हो, नसाल तर नाही. इतर माहिती आहे तुमची, तुमच्या विरुद्ध FIR वगैरे आहे का, खटला आहे का, कोणता गुन्हा आहे का, याची सगळी खाली तुम्हाला विचारलेत प्रश्न. तर तर तुम्ही येस म्हणलात तर तुम्हाला त्याची डिटेल्स टाकावी लागतील. म्हणजे जे जे असेल त्याची तुम्हाला येस म्हणलं तर ते केसची तुम्हाला डिटेल्स टाकावी लागेल. त्यात मी इथे नाही म्हणत आहे. माझ्यावर कोणताही गुन्हा किंवा काही नाही, त्यामुळे मी इथे नाही म्हणते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुली होईल, या पॉपअप येईल. तर ओके म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही कम्युनिकेशन डिटेल्समध्ये जाल. कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा पत्ता जो आहे तो टाकायचा आहे, तुमची कंट्री टाकायची आहे, तुमचं राज्य टाकायचे आहे, जिल्हा टाकायचा आहे, तुमचा पिनकोड टाकायचा आहे. आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही येस म्हणून तुमची जी तुम्ही इथे ॲड्रेस टाकाल तर तुमचा ॲटोमॅटिकली खाली फिल होऊन जाईल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं डाटा सेव्ह सक्सेसफुली पॉप होईल. ओके म्हणायचं आहे. त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन अँड कोर्स या टॅबवर तुम्ही डायरेक्ट व्हाल. तर त्यानंतर तुम्हाला आता इथे आहे, तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का? तुम्हाला येस म्हणावंच लागेल. जर तुम्ही नो म्हटलात तर तुम्ही इथे एलिजिबल होत नाही. तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का? तर येस म्हणायचं आहे. त्यानंतर तुमचं जे 10वीचे डिटेल्स आहेत ती तुम्हाला टाकायची. तुमचं नेम ऑफ बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव, त्यानंतर तुम्हाला किती म्हणजे पर्सेंटेज होतं, की CGPA होतं, की ग्रेड ऑफ मार्क होतं ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची गुण टाकायचे आहेत, किती गुणांपैकी होतं ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमची पर्सेंटेज ॲटोमॅटिकली इथे कॅल्क्युलेट होईल. तुमचं जे उत्तीर्ण होण्याचं वर्ष आहे ते इथं ॲटोमॅटिकली आलेलं आहे, कारण जे आपण रजिस्ट्रेशनमध्ये भरलं होतं. त्यानंतर तुमची 12वीची डिटेल्स टाकायची आहे. 12ची डिटेल्स टाकायचे आहेत. तुम्ही जर इथं बघितलं तर 10वीची जी डिटेल्स आहेत ती मॅन्डेटरी आहेत. पण 12वीची डिटेल्स इथं कोणत्या प्रकारचं स्टार नाही, रेड स्टार, त्यामुळे मॅन्डेटरी नाही. त्याबरोबर पदवीचं पण नाही. पण आपल्याला इथे डिग्रीचं आहे, डिप्लोमाचं नाही. तर तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे. जी मॅन्डेटरी आहे ती टाकायची आहे. पण सगळ्यांच्याकडे 10वी 12वी, ज्यांच्याकडे पदवीचं आहे त्यांच्याकडे ऑब्वियसली 12वीचं सुद्धा असणार आहे. कारण वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी पात्रता असल्यामुळे इथे तुम्हाला तुम्ही ज्या पोस्टसाठी पात्र आहात ती तुम्हाला सगळी डिटेल्स इथे भरायची आहे. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची तुम्हाला डिटेल्स टाकायचे. त्यानंतर तुम्हाला इथे मराठी 30, म्हणजे आता मी क्लर्कसाठी अप्लाय केली त्यामुळे रिक्वायर्ड सर्टिफिकेशन इथे त्यामध्ये मराठी 30चं येत आहे. त्याचबरोबर इंग्लिशचं यायचं येते. तर मी इथे येसच म्हणायला पाहिजे आणि त्याची डिटेल्स टाकायला पाहिजे. जर नो म्हटलं तर मी या पोस्टसाठी एलिजिबल नाही आहे. तर मला या दोन्हीला येस म्हणायला हवं आणि त्याची डिटेल्स टाकावी लागेल, म्हणजे व्हॅलिड आपल्याकडे प्रूफ असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSCIT तुम्हाला येस म्हणायचंच आहे. त्यानंतर तुमचं जर अनुभव असेल कुठे काम केलेल्याचा तर तुम्ही त्याची इथे डिटेल्स टाकायचे आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त ठिकाणी असेल तर तुम्ही इथे ॲड न्यू रो म्हणून तर त्याची सुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन भरू शकता. ही सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणून असा पॉपअप होईल. तर ओके म्हणायचं आहे. त्यानंतर आपण डॉक्युमेंट अँड पेमेंट या पेजवर जाऊ. तर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याची इथं लिस्ट दिलेली आहे. त्याचबरोबर त्याच्या खाली तुमची जी फाईलची साईज आहे ती सुद्धा इथे सांगितलेली आहे. जसं इथं पासपोर्ट आकाराचा फोटोची स्कॅन आपल्याला अपलोड करायची तर ती 80 KB ते 100 KBच्या दरम्यान असली पाहिजे. त्याचबरोबर जी आपली सही आहे तिची सुद्धा 80 KB ते 100 KBच्या दरम्यान साईज असली पाहिजे.
त्यातून तुमचं 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे, जे प्रमाणपत्र किंवा मार्कशीट जे अपलोड करणार आहात ते त्याची सुद्धा 100 KB ते 2 KBच्या दरम्यान हवी. त्यानंतर तुमचं पदवी प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जी डॉक्युमेंट इथे क्वालिफिकेशन अँड कोर्समध्ये जी टाकाल तीच तुम्हाला इथे डॉक्युमेंट पेमेंटमध्ये, जे ज्या डॉक्युमेंटची डिटेल्स तुम्ही क्वालिफिकेशन अँड कोर्स या टॅबमध्ये टाकाल तीच डॉक्युमेंट तुम्हाला इथे शो करेल. मी 12वीचं टाकलं नव्हतं तर इथं 12वीचं मला शो करत नाही. तुम्ही 12वीची मार्क्स इथे टाकली तर तुम्हाला इथे 12वीचं शो करेल. त्यानंतर तुमचं पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे, बोर्ड आपलं ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट, त्याची साईजसुद्धा 100 KB ते 2 MB पर्यंत हवी आहे. त्यानंतर तुमचं डोमिसाईल आहे, ते डोमिसाईलसुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं ID प्रूफ जे तुम्ही दिलं होतं, जे 5 डॉक्युमेंटपैकी एक होतं, जे मी सिलेक्ट केलं होतं पॅन कार्ड, तर ते पॅन कार्ड इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर मराठी टायपिंगचं सर्टिफिकेट, मराठी 30चं सर्टिफिकेट ते अपलोड करायचं आहे. इंग्लिश 40चं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट जर असतील तर ती सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमची इथे फी दाखवाल, ती फी हे करायची आहे. त्यानंतर इथे प्रत्येक चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथल्या प्रत्येक चेकबॉक्सवर क्लिक करत जायचं आहे. सगळे क्लिक केल्यानंतर आय ॲग्री यावर सुद्धा क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिव्ह्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुमची जी काही सगळी डिटेल्सची तुम्ही भरलेली आहे ती तुम्हाला एका पेजवर दिसून येईल. तर ती सगळी डिटेल्स तुम्हाला परत एकदा चेक करायची आहे. जर काही करेक्शन असेल तर ती करेक्शन करायचं आहे. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेमेंटच्या पेजवर रिडायरेक्ट व्हा. पेमेंट केल्यानंतर तुमची जी फॉर्मची पूर्ण जी प्रिंट आहे ती प्रिंट तुम्हाला इथे भेटून जाईल. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. ह्याच रजिस्ट्रेशन नंबरवर तुम्ही फक्त इथे अप्लाय पोस्टवर तुम्ही परत एकदा अप्लाय न्यू पोस्टवर क्लिक करून तुम्ही एका दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. पण तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला फी सुद्धा डबल पे करावी लागेल. डबल म्हणजे पहिल्या पोस्टसाठी जी काय 900,000 रुपये असेल ती, दुसऱ्या पोस्टसाठी सुद्धा जी काय 900,000 रुपये असेल ती. अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नागपूर महानगरपालिकेची जी 174 जागांची जी भरती निघाली आहे त्याच्यासाठीचा फॉर्म कसा भरायचा, रजिस्ट्रेशनपासून पेमेंटपर्यंतचा. त्याचबरोबर ज्या ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय कराल ती पोस्टचं तुम्हाला इथे या अप्लाय पोस्ट या टॅबमध्ये तुम्हाला शो होऊन जाईल की तुम्ही कोणत्या कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ